मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे आणि महाराष्ट्रामध्ये राजकारणाच्या या पटलावर कधी काय होईल कधीही सांगता येत नाही। म्हणजे अलीकडच्या काळामध्ये 10 वर्षांमध्ये आम्ही असं पाहिलेलं आहे की अत्यंत सामान्य माणूस, शेतकरी, शेतमजूर याचा मुलगा राजकारणामध्ये सक्रिय झाल्याचं आम्हाला पाहायला मिळालेलं आहे। काही असे राजकारणी आहेत त्यांना त्यांच्या गट्सवर म्हणजे त्यांच्या हिमतीवर, त्यांच्या कर्तृत्वावर राजकारणामध्ये टिकता आलेलं आहे। प्रस्थापितांना 40-40 वर्ष लागली राजकारणामध्ये टिकायला आणि पुढे जायला सुद्धा। अशा काळामध्ये काही शेतकरी, शेतमजुरांचे तरुण पुढे येऊन राजकारणामध्ये सक्रिय होतात आणि राजकारणामध्ये विधानसभा असेल, लोकसभेला असेल, या सगळ्या निवडणुकीला सामोरं जाण्याचा प्रयत्न करतात। मला जास्त वेळ घ्यायचा नाही आहे। मुळामध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये सांगत असताना बीड विधानसभेबद्दल जर बोलायचं झालं तरी बीड विधानसभेमध्ये प्रमुख 6 चेहरे आहेत। मतदारसंघामध्ये 3 पक्षाचे आहेत आणि 3 अपक्ष आहेत। या 3 पक्षाच्या उमेदवारांमध्ये एक असा चेहरा आहे की ग्रामीण भागामध्ये येऊन बीडसारख्या शहरामध्ये आणि राज्यावर चर्चेत असणारे आणि विशेष म्हणजे प्रत्येक सत्तेमध्ये नेहमी पत्त्यावर पडत राहिलेले कुंडलिक खांडे यांनी त्यांच्या राजकारणामध्ये फार सक्रिय पद्धतीनं राजकारण केलेलं आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये काही गोष्टी घडल्या होत्या आणि त्या गोष्टी काय नेमक्या होत्या हे मराठी महाराष्ट्राला जाणून घेण्याचं फार दिवसापासूनचं एक मनीषा होती आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे मध्यंतरीच्या काळामध्ये काही गोष्टी घडल्या आणि त्याच्यानंतर बोलायला वेळ मिळाला नाही। आता या निमित्तानं म्हणजे विधानसभेच्या निमित्तानं काही गोष्टी आणि हितगुज विस्ताराने चर्चा करण्याची वेळ आलेली आहे। स्वराज्य पक्षाचे उमेदवार आणि तिसऱ्या आघाडीचे उमेदवार कुंडलिक खांडे माझ्यासोबत आहेत। मी विचारणार आहे त्यांच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी चढउतार आलेले आहेत, त्या सगळ्या गोष्टी चढउतार सर करून त्यांनी पुन्हा एकदा नव्यानं राजकारणातलं आयुष्य उभा केलेलं आहे। त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की काय सगळी परिस्थिती ती मध्यंतरीच्या काळामध्ये जेल काही गोष्टी आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पुन्हा एकदा नव्यानं सक्रिय झालेले आणि राजकारणामध्ये आघाडी घेणारे कुंडलिक खांडे माझ्यासोबतच विचारणार आहे। तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे बाप्पू। काय नेमकी परिस्थिती होती, विधानसभेची निवडणूक तुम्ही लढवताय आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणजे मला सांगायचं आहे आणि विचारायचं सुद्धा आहे की मध्यंतरीच्या काळामध्ये राजकारणामध्ये तुम्हाला फार त्रास सहन करावा लागला, त्या त्रासातून बाहेर येत तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवता। खरं तर एखादा माणूस जर असता अशा काळामध्ये 1-2 महिने जेलमध्ये राहून तर त्यांना थोडंसं सावरायलाच वेळ लागला असता। मात्र या सगळ्या गोष्टी तुम्हाला फार तर मला वाटतं 8 दिवसाचा कालावधी मिळाला। निवडणुकीची रणांगणात तयारी, कुठला एखादा पक्ष जॉईन करणं, एका मोठ्या पक्षाचं जिल्हा प्रमुखपद स्वतःकडून गेल्यानंतर पुन्हा एकदा सक्रिय होणं, या सगळ्या गोष्टी होत्या। विधानसभा निवडणूक लढवत आहे, तुम्हाला जिंकायचं आहे की कोणाला पाडायचं आहे? सर्वप्रथम मी मराठी महाराष्ट्र आपल्या चॅनलचं मनापासून एक आभार व्यक्त करतो। आपण आज आपल्या माध्यमातून माझी सर्व बीड मतदारसंघ असेल, जिल्हा असेल, सर्व महाराष्ट्रामध्ये एक आपल्या माध्यमातून माझ्या भावना जनतेसमोर पाठवत आहे, त्याबद्दल मी सर्वप्रथम आपले मनपूर्वक असे आभार मानतो। आणि आपण जे मला प्रश्न विचारला बीड विधानसभेसाठी, मी गेली 20-25 वर्ष झालं बीड जिल्ह्याच्या राजकारणात, बीड मतदारसंघात काम करतो आहे। आणि काम करत असताना मी माझी राजकीय सुरुवात ही गावच्या ग्रामपंचायतपासून केली, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि आता विधानसभा। म्हणजे अशा मी वेगवेगळ्या निवडणुका लढवत आलो। त्यामुळं तुम्ही जो मला प्रश्न विचारला की तुम्ही निवडणूक जिंकण्यासाठी लढणार आहात की पाडण्यासाठी, तर माझी एक सवय, मी कधी कोणाला तरी निवडून आणून कोणाला तरी पाडण्यासाठी माझ्या आयुष्यात मी कधी निवडणूक लढलो नाही आणि लढणार पण नाही। मी जी काही निवडणूक लढतो ती जिंकण्यासाठी लढतो आणि मला विश्वास आहे की मला या मतदारसंघातली जनता आशीर्वाद देईल, कारण की गेली 30-40 वर्षापासून या बीड मतदारसंघावर क्षीरसागरांचं राज्य आपण बघितलं असेल। बीड मतदारसंघामध्ये, शहरामध्ये, आपल्या शहरात जर पाऊस पडला तर गल्लीबोळामध्ये डायरेक्ट आपले तलाव झाल्यासारखे दिसतात। आज तुम्ही इथल्या सर्व माता भगिनींना, तुमच्या ताईंना तुम्ही घरीच विचारा की तुमच्या गल्लीमध्ये घंटा गाडी किती दिवसाला येते, कचऱ्याची समस्या किती मोठी आहे। तुम्ही बीड शहरात राहत आहेत, तुम्हीच सांगा की किती दिवसाला पाणी येते। शहरामध्ये दिवाळीमध्ये एकही पथदिवा कुठं चालू नव्हता, 100 पथदिव्यापैकी 20 पथदिवे चालू असतील, 80 पथदिवे बंद होते। म्हणजे बिलकुल असं लोकप्रतिनिधी म्हणून कोणाचं या ठिकाणी लक्ष नाही। आणि कशामुळे जनता यांना मतदान देईल? लोकप्रतिनिधी हा कशासाठी असतो की आपल्या या मतदारसंघामध्ये हे विकासाचे कामं झाले पाहिजे, सर्वसामान्य जनता ज्यावेळेस अडचणीत त्यांना मदत झाली पाहिजे। लोकप्रतिनिधी हा
उपलब्ध झाला पाहिजे. जी मग कोणाला दवाखान्यामध्ये अडचण असेल तिथं मदत झाली पाहिजे, कोणाला वैयक्तिक घरगुती काही अडचण असेल त्या ठिकाणी मदत झाली पाहिजे, कोणाला अन्याय होत असेल त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. जी असा लोकप्रतिनिधी बीडला आवश्यक असल्यामुळं मला वाटतं या सगळ्या बाबीमध्ये आम्ही ग्राउंड लेवललापासून काम करत असल्यामुळं ग्रामीण भागातला अनुभव आहे, शहरी भागाचा अनुभव आहे, या माध्यमातून सगळा विचार केला तर नक्कीच मला विश्वास आहे या मतदारसंघातली जनता मला आशीर्वाद देईल. दुसरा प्रश्न तुम्ही मला हा विचारला की तुम्हाला त्रास झाला, तुम्ही कमी दिवसामध्ये परत पिकअप पकडलं जी आणि परत कामाला लागला तुम्ही. तर त्यांचा जो उद्देश होता की मला जेलमध्ये टाकण्याचा, तो उद्देश होता की मी बीड विधानसभेची निवडणूक लढून आहे. जी हे सगळं डोळ्यासमोर ठेवून त्यांनी तो केलेला प्रकार होता. परंतु शेवटी आपण म्हणतो ना, समोरच्याने किती वाईट करायचं ठरवलं तरी वाईट होत नसतं, शेवटी परमेश्वराने वाईट करू नये. जी त्यामुळं जरी यांनी कुणी माझं वाईट करायचं ठरवलं होतं तर परमेश्वराने माझं वाईट करायचं ठरवलं नव्हतं. त्यामुळं आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राची निवडणूक मागेच 2 महिन्यापूर्वी होणार होती, पण या गव्हर्नमेंटने म्हणा किंवा कुठल्या तांत्रिक काय अडचणीमुळे 2 महिने निवडणूक लांबली. जर निवडणुकीचा कार्यकाळ लांबला नसता तर ही निवडणूक आज मला लढता आली नसती, मी जेलमध्ये असताना निवडणूक झाली असती. नैसर्गिक तुम्हाला ही सगळी संधी मिळाली. संधी मिळाली. तर दुसरा असा विषय आहे, तुम्ही नेहमी म्हणालात आणि मी कालची तुमची पत्रकार परिषद पाहिजे, त्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही बोलत असताना सांगितलं की मी मनोज जरांगे यांना सांगितलं होतं की जर क्षीरसागर निवडणुकीत नसतील, एकच असेल तर मी निवडणूक लढणार नाही, मात्र 3-3 क्षीरसागर जर निवडणुकीत असतील तर मी निवडणूक लढेल. काय नेमकं कारण होतं आणि कशामुळं तुम्हाला असं वाटतंय की क्षीरसागर पुन्हा सत्तेत येऊ नयेत, प्रस्थापित पुन्हा येऊ नयेत, विस्थापित असावं, असं काय नेमकं कारण आहे त्याचं? मी 2 क्षीरसागर उभा राहतील का 3 क्षीरसागर उभा राहतील असं काही बोललो नव्हतं. मी असं बोललो होतो की जर मनोजदादांनी एक उमेदवार दिला तर क्षीरसागरला हरवण्यासाठी आम्ही त्याच्या पाठीशी उभा राहू. जी एक उमेदवार दिला तर. आणि मी जो तिसऱ्या आघाडीचा बी फॉर्म जोडला आहे तो आम्ही माघारी घेऊ. आणि मी आमचे संभाजीराजे असतील त्यांना देखील हेच सांगितलं होतं की आम्हाला क्षीरसागरना हटवायचं आहे, जी मत विभाजन व्हायला नको. जी मला तुम्ही बी फॉर्म देतानाच मी स्पष्ट करतो, जर मनोजदादांनी उमेदवार दिला तर हा बी फॉर्म दिल्यानंतर मी बी फॉर्म माघारी घेईल, किंवा मग अथवा तुम्हाला जर हा उमेदवार असा असेल लढलंच पाहिजे तर मला तुमचा बी फॉर्म नको, तुम्ही हा बी फॉर्म तुम्ही इतर आपल्या कोणालाही उमेदवाराला देऊ शकता, मी तुम्हाला फसवणार नाही. जे स्पष्ट आहे मी ते स्पष्ट जी तुम्हाला बोलतोय. तर मग त्यावेळेस मला संभाजीराजे म्हणले की बाबा तुम्ही जर पाटलांनी उमेदवार दिला तर आमचं पाटलाला समर्थन आहे, माझं पण. जी शेवटी मनोजदादा हे समाजासाठी काम करतायत, बिलकुल. त्यांना अडचण होईल असं मी काही काम करणार नाही. हे कोण म्हटले मला? संभाजीराजे. मग संभाजी महाराज तसं म्हणल्यानंतरच मी बी फॉर्म स्वीकारला जी आणि मग मी पत्रकार परिषद घेतली, कारण की मी दादाकडनं देखील उमेदवारी मागत होतो, मनोजदादाकडनं, की मला उमेदवारी द्या. तर मग गैरसमज व्हायला नको जनतेचा, मनोजदादाचा. म्हणून मी काय केलं, पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं जर मनोजदादांनी उमेदवार नाही दिला तर मी ह्या क्षीरसागरच्या विरोधात निवडणूक लढणार. जी आणि जर मनोजदादांनी उमेदवार दिला तर मी त्या उमेदवाराला पाठिंबा देणार. ही पर्यायी व्यवस्था यासाठी केली होती, जर मनोजदादांनी उमेदवार दिला नसता तर मग क्षीरसागरला मतं केल्याशिवाय आमच्या पुढं पर्याय उरला नसता. आम्हाला क्षीरसागरला मतं करायचे नव्हते, मग आमचा उद्देश तो होता. त्यामुळं मी या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, मी जरी आज संभाजीराजेंची उमेदवारी असेल तर राजेंना देखील सगळ्या मनोजदादांच्या मागण्या मान्य आहेत. मनोजदादाला समर्थन द्या म्हणून आम्हाला सांगितलं आहे. त्यामुळं दादा जे सांगतील मनोजदादा तेच आम्ही मी उद्या आमदार झाल्यानंतर देखील 5 वर्षे मनोजदादाचा शब्द आमच्यासाठी अंतिम राहील. मनोजदादा जी भूमिका मांडतील आरक्षणाबद्दल त्या भूमिकेला आमचं समर्थन राहील. जे आज दादांनी सांगितलं आहे की आपण व्हिडिओ करून घ्या, मी आजही आपल्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून सांगतो समाजाला, माझे व्हिडिओ करून द्यायला देखील मी तयार आहे. कारण की मी आज उमेदवार आहे, पण यापूर्वी मला माहीत नव्हतं मी उद्या उमेदवार आहे किंवा नाही. मी जेलमध्ये असताना देखील मी तुम्हाला सांगतो, कमीत कमी शहरामध्ये त्यांचा मनोजदादाचा कार्यक्रम झाला जेलमध्ये असताना, मी जेलमधून सांगितलं होतं की जिल्ह्यात येणाऱ्या लोकांची जेवणाची व्यवस्था करा, पाण्याची व्यवस्था करा. तर बीड शहरामध्ये कमीत कमी 5 ते 10 ठिकाणी मी जेवणाचे स्टॉल लावले होते, आपण बघितलं असेल. म्हणजे मी कुठला स्वार्थ ठेवून काम केलं नाही किंवा मतासाठी केलेलं नाही, परंतु आता योग आले आणि आम्हाला क्षीरसागर नको आहेत, म्हणून आम्ही ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सर्व ताकदीनिशी आज या ठिकाणी आम्ही लढतो. आजच मी नाळवंडी सर्कलचा दौरा केला आहे. ज्या गावाला मी सकाळी 10चा वेळ दिला त्या ठिकाणी मी 2ला गेलोय, तरी देखील गावचे गाव थांबले होते. समाजाने सांगितलंय की आम्ही एकमुखी तुम्हाला मतं देऊ, कारण की जे 2 अपक्ष उमेदवार आहेत
जगताप आणि मेटे ह्या दोघांना देखील दादांनी सांगितलं होतं उमेदवारी अर्ज मागे घ्या, परंतु ह्यांनी दादाचे शब्द पाळला नाही. जी. हा समाजामध्ये प्रचंड राग आहे. बर. त्यामुळं आमच्यात मतविभाजन होणार नाही. मराठा समाज एकत्रितरित्या सर्व मते माझ्या मागे उभा करतील. मग यामध्ये नुसतं मराठा समाज नसून मुस्लिम बांधव आहेत, त्याचबरोबर धनगर समाज देखील आमच्यासोबत आहे, माळी समाज देखील आमच्यासोबत आहे, वंजारी समाज देखील आमच्यासोबत आहे, ब्राह्मण समाज आहे, मारवाडी आहे, इतर मागासवर्गीय समाज देखील आहे, सर्व जाती धर्माचे. म्हणजे याच्यामध्ये आता मी मोजक्या काही समाजाचे नाव घेतले, इतर जे कुणी असतील या सर्व बाबीत माझे गेली 20 वर्षाचे घनिष्ठ संबंध आहेत. जी. त्यामुळं सर्व समाजाचे मतं माझ्या मागे उभा राहून मला आशीर्वाद देतील हा मला विश्वास आहे. तुम्ही आताच म्हणालात क्षीरसागर आम्हाला नको आहे, मात्र तुम्ही आपण जर पाहिलं तर क्षीरसागरांच्या विरोधामध्ये 4 मराठा समाजाचे लोक तुम्ही उभा आहेत. तुमच्यात विभागणी होईल, डिवायडेशन होईल आणि ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा क्षीरसागरांना होईल असं वाटत नाही का तुम्हाला? हा तुमचा प्रश्न बरोबर आहे. पण मनोजदादांनी काय सांगितलं होतं ह्यांना, विभाजन होऊ नये म्हणून तुम्ही उमेदवारी अर्ज मागे घ्या. बिलकुल. एक जण असला तर फायदा. मग मी एक जण तर होतोच ना तिसऱ्या आघाडीकडनं. पण जे तिघांनी ऐकलं नाही त्यामुळे समाज त्यांच्या पाठीशी उभा राहणार नाही. आता ठरलंय सगळं, जाऊ दे. हां, ठीक आहे. सर्व ठरलंय. त्यामुळे मला एक सांगायचं आहे की समाज कुठल्याही परिस्थितीमध्ये मत विभाजन करणार नाही. एकमुखी माझ्या पाठीशी उभा राहून माझा विजय निश्चित करतील. नाही, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला किती विश्वास आहे? म्हणजे तुम्ही आता बोलत असताना ज्योती मेटे, अनिल जगताप यांचाही उल्लेख केला. अनिल जगताप हे सुद्धा अपक्ष आहेत, ज्योती मेटे अपक्षच आहेत, त्यांच्याकडे पक्ष असताना सुद्धा उभा राहिलेत. तर नेमकं मग आंतरवालीचा उमेदवार कोण आहे? जरांगे पाटलाचा उमेदवार नेमका कोण असणार आहे आणि कुणाला समर्थन मिळणार आहे? तुम्ही तिघही फोटो वापरताय त्यांचे. आता तुम्हाला मी एक सांगतो, जरांगे पाटलांनी उमेदवार न देण्याची भूमिका घेतली हे तर तुम्हाला मान्य आहे. त्यामुळे असं म्हणता येणार नाही की हा जरांगे पाटलाचा उमेदवार आहे. बरोबर आहे. त्यांचं समर्थन करणारे, त्यांना मानणारे आम्ही उमेदवार आहोत. जी. आणि त्याचबरोबर त्यामध्ये जगताप उमेदवार हे जरांगे पाटलाचे होऊ शकत नाहीत. ते आजही शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत एकनाथ शिंदेचे. त्यांना काय अधिकार आहे? त्यांनी राजीनामा देऊन जायला पाहिजे होतं उमेदवारी मागायला. तसं मी कुठल्या पक्षात नव्हतो. मी जेलच्या बाहेर आल्यानंतर मला अनेक पक्षाच्या ऑफर होत्या. अनेक पक्ष मला जिल्हाध्यक्ष करण्यासाठी इच्छुक होते. पण मी त्या ऑफर धुडकावल्या आणि मी दादाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलो. दादा जो निर्णय विधानसभेमध्ये घेतील त्याचं समर्थन करून या ठिकाणी क्षीरसागर हरवायची भूमिका आमच्या डोक्यात होती. आम्ही ठरवलं म्हणून आम्ही कुठल्याही पक्षात गेलो नाहीत. मेटेताईंनी बघितलं, 4 दिवसापूर्वी अगोदर गेल्या, पवार साहेबाकडे गेल्या, पवार साहेबांचा प्रवेश करून घेतला. म्हणजे त्यांनी देखील मेटे साहेबाचा जे पक्ष होता त्या पक्षाचं जे वाढवायला पाहिजे होतं साम्राज्य ते न करता त्यांनी राष्ट्रवादीचा गमच्या गळ्यात घालून घेतला त्यांनी. मग आता मला एक सांगा, 4 दिवसापूर्वी राष्ट्रवादी जायचं, लगेच इथे येऊन अपक्ष उभा राहायचं, हे काय मान्य असतं का राजकारणामध्ये? मेटे साहेबाला आम्ही आजही कालही दैवत मानतो, आजही आणि उद्याही साहेबाचं एकदम आम्ही नम्रपणे हे करतोय. पण अशा पद्धतीमध्ये मला वाटतंय मेटेताईचा निर्णय चुकला. मग त्यांना उभाच राहायचं होतं, त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करायला नको होता ना. अगोदरच आम्हाला सांगायचं की मी उभा राहणार आहे, मग आम्ही सगळे एकत्र त्यांना उमेदवारी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलो असतो ना मागे. आज आम्हाला हे तिसऱ्या आघाडीत उभा राहायची गरज नसती पडली. आणि जगताप तर शेवटच्या 4 दिवसापर्यंत, शेवटच्या 4 घंट्यापर्यंत, दिवस नाही 4 तासापर्यंत, शेवटच्या 1 घंट्यापर्यंत जोपर्यंत उमेदवार डिक्लेअर झाली नाही तोपर्यंत त्यांना अपेक्षा होती. फॉर्म भरताना त्यांनी शिवसेनेकडनं भरला. त्यामुळे त्यांचा आणि दादाचा तर संबंधच नसला पाहिजे मनोज दादाचा. हां, त्यांनी राजीनामा देऊन जर आले असते तर मग कुठेतरी आम्ही विचार केला असता किंवा तुम्ही पक्षाचा त्याग केलाय, मनोज दादा सोबत आलायत. परंतु त्यांना कुठलाही अधिकार नाही मनोज दादाचं नाव घेऊन फिरायचं. जगतापांनी राजीनामा दिला, तुम्ही त्यांना सपोर्ट कराल का आता? नाही, हे पाहता राजीनामा तर त्यांनी आज जरी दिला नाही जरी दिला, ते कशी उमेदवार आहेत कालच तुम्ही भेटले. उबाटा गटाच्या जिल्हा प्रमुखांनी स्पष्टीकरण दिले. मी त्याच्यावर बोलत नाही, ते कोणाचे उमेदवार आहेत, कसे उभा राहिलेत, काय. मी त्यांना नाव घेण्यापेक्षा आता परत ते बोलणं योग्य नाही. काल उबाटाच्या जिल्हा प्रमुखांनी सांगितलं त्यांचं स्पष्टीकरण खोलून की ते कसे उमेदवार आहेत. त्याच्यामुळे पाठिंबा द्यायचा प्रश्न काय होतो त्यांना? ते एखाद्या जर जिंकण्यासाठी लढले असते तर आम्ही पाठिंबा बी दिला असता. ज्योती मेटेंचं तुमचं काही बोलणं झालं होतं का की त्यांनी उमेदवारी निवडणूक लढवते बुवा, मी शरद पवारांकडे जाते, मला सपोर्ट करणार का, असं विचारणा कधी झाली होती का त्यांची? नाही, अशी आमची कुठलीही चर्चा झाली नव्हती. त्यांची आमची एवढी चर्चा झाली होती किंवा ज्यावेळेस त्या तुतारीमध्ये गेल्या त्यावेळेस मी त्यांना एवढं सांगितलं, ताई तुम्ही उमेदवारी आणा, आम्ही तुमच्या पाठीशी उभा राहू. आणि जर ताईंनी उमेदवारी आणली असती तुतारीची तर आम्ही तिसऱ्या आघाडीकडनं उभा राहिलो नसतो. आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलो असतो. आमचं टार्गेट काय क्षीरसागर नको. परंतु आता त्या अपक्ष ठेवणार होत्या का नाही माहीत नाही, जगताप अपक्ष फॉर्म ठेवणार होते का माहीत नाही. आणि मी बी जर तिसऱ्या आघाडीकडनं नसतो तर मग मतं करायचे कोणाला मतं द्यायचे? आणि जनता तर पूर्ण कदरली क्षीरसागरांना.
शहरातला मुस्लिम समाज हा निर्णायक असू शकतो, जसा लोकसभेला झाला. हम्म. मुस्लिम दलित हे निर्णय असू शकतात. आणि तुम्हाला मुस्लिमांमध्ये कसं जे आहे ते मताधिक्य मिळू शकतं, कसं संपर्क आहे. 2-3 मुस्लिम समाजाचे काही गट आहेत. आत्ता मुस्लिम समाजाचा नेताच नाही आहे त्यांना निवडणुकीमध्ये. मग असे 2-4 अपक्ष उमेदवार आहेतच. मात्र फार चांगला ओळखीचा चेहरा मुस्लिम समाजामध्ये त्यांना मुस्लिमचा नेताच नाही. कोणाला ओळख असू शकते? तुमच्याकडे काय असेल त्यांच्यासाठीचा हे विजन काय पहा, असणार आहे? मुस्लिम समाजामध्ये एक तर त्यांना उमेदवारीचा मला वाटतं, म्हणजे मी ऐकव माहिती, मला काय माहीत नाही त्यांच्या पक्षामध्ये काय ठरलं होतं. पण जे काही माझे मित्रपरिवार आहे मुस्लिम समाजामध्ये, ते मला सांगायचे की आम्हाला महायुतीनं मुस्लिम समाजाला ही जागा दिली, त्यामुळे मुस्लिम समाज एक इच्छुक होता की आपल्या समाजाला मतं करू आपण यावेळेस. बरेच दिवसापासून आपल्या या ठिकाणी आमदार नाही, आपण एक आमदार करू आपल्या समाजाचा. आणि त्यांची निराशा झाली की एक 70-75 हजार मतदार असताना आम्हाला उमेदवारी दिली नाही, त्यांची निराशा. जी. आणि अशा निराशेमध्ये गेल्यानंतर महायुतीला तर ते मतदान करणार नाही. भाजप विरोधी, शिवसेना विरोधी त्यांचा अजेंडा पहिल्यापासून आहे मुस्लिम बांधवांचा. बिलकुल. राहिला प्रश्न महाविकास आघाडीकडनं. महाविकास आघाडीकडनं एक तर त्यांना मराठा, मुस्लिम किंवा इतर ओबीसीचा कोणी उमेदवार अपेक्षित होता. तो न येता परत निष्क्रिय आमदार म्हणून जे संदीप क्षीरसागर यांची ओळख आहे, तेच परत त्या ठिकाणी उमेदवारी दिल्यामुळं त्यांनाही मतं करायची मानसिकता नाही. त्यामुळं मुस्लिम समाजाला तिसऱ्या आघाडीशिवाय माझ्या माहितीने जे माझा मित्रपरिवार असेल, माझे कोणी काही हितचिंतक असतील, मी जे आता फिरतोय गेली 4-5 दिवस झाले, तर एकतर्फी मतं तिसऱ्या आघाडीला मुस्लिम समाज करतील आणि करणार आहेत, त्यांचा असा ठराव झाला आहे असं त्यामुळे मला मुस्लिम समाज जास्तीत जास्त हा माझ्याच पाठीशी तिसऱ्या आघाडीशी उभा राहील असा मला विश्वास आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये तुम्हाला जेलमध्ये राहावं लागलं, तुमचं काय नुकसान झालंय आणि ते पुन्हा तुम्हाला सुधारायला काय पूर्वपदावर येण्यासाठी काय करावं लागलं? आजची काय कंडिशन आहे? नाही, हे पहा, माझं राजकीय नुकसान त्यांनी तर किती केलं सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे. काय झालं सांगत बसलो तर रात्री पुरणार नाही. मला त्या खोलात जायचं नाही माझं काय नुकसान झालंय. परंतु ज्या गुन्ह्यामध्ये गेले मी 4-5 महिने फिरलो, इथल्या SP साहेबांना नंदकुमार ठाकूर होते, जी, त्यावेळेस त्यांच्या समोर फिरलो. निवडणुकीमध्ये अनेक वेळा त्यांची माझी भेट झाली. त्याचबरोबर मी प्रचारामध्ये फॉर्म भरायला कलेक्टर ऑफिसला होतो, सभेला स्टेजवर होतो. मग मी लयच गुन्हेगार होतो तर मला त्याच वेळेस अटक करायची ना. परंतु राजकीयदृष्ट्या द्वेष मानात ठेवून आपल्या बीडचे धनंजय मुंडे एक रिमोट कंट्रोल होते इथल्या SPचे, ते असे होते, उठ म्हणले की उठायचे आणि बस म्हणले की बसायचे. म्हणजे त्यांनी त्या SP पदाची जी खुर्चीची जी काही हे असती एक प्रतिमा, ती एकदम अशी म्हणजे हे करून टाकली होती. असं आपण नाही का म्हणजे आदर असतो, आदर ठेवला नाही त्या खुर्चीचा. जो आदर असतो SP म्हणून तो बिलकुल ठेवला नाही. धनंजय मुंडे उठ म्हणले की ती खुर्ची उठायची आणि बस म्हणले की बसायची. म्हणजे एक SP म्हणून त्यांच्याकडे जर बघितलं तर अक्षरशः जिल्ह्याला एक किळस आलती, किळस. अशा पद्धतीचे बीड जिल्ह्याला SP लागले. त्यामुळं त्यांच्यामुळं हा प्रकार घडला. ते अटक करू नका म्हणलं की नाही करायचं, अटक करा म्हणलं करायचं, ह्याच्यावर गुन्हा दाखल कर म्हणलं करायचं, करू नको म्हणलं की नाही करायचं. पण त्यांनी सत्यता कधीच पडताळली नाही. जे पळवून सांगतील ते करायचे. त्याच्यामुळे मला तो त्रास झाला. आता जर त्या ठिकाणी SP एकदम खरोखर सत्य बघणारे असते तर मला हा त्रास झाला नसता. त्याच्यामध्ये अनेक जणांचा दोष आहे. त्यामध्ये SPचा दोष आहे, त्यामध्ये आमच्या या शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख आहेत, त्यांनाही माझी शिंदे साहेबांकडे अडचण होती. ते धनंजय मुंडेला जाऊन एखाद्या 2 काड्या करायची. त्यामुळे हे सगळं SP व्यवस्थित नव्हते. ह्या दोघांना राजकीय माझा दोष झालता. SP त्यांच्या ऐकण्यातले होते म्हणून हे सगळं घडलेला प्रकार आहे. आम्ही सामोरे गेलो त्याला आणि परत जोमाने कामाला लागलो, तुम्ही बघतायत. बिलकुल. तुम्हाला या सगळ्या गोष्टीमध्ये फार त्रास झाला, तुम्ही सांगितलं. मात्र ते घडलंही तुमच्या दोघांचमुळे होतं, त्यालाही तुम्ही जबाबदार आहेत असं तुम्हाला वाटत नाही का? की आपल्याच काही गोष्टी घडल्यात, ते लादलं तर नाही आहे तुमच्यावर सगळ्या गोष्टी? नाही, हे पहा, आता अशा प्रकारची जी क्लिप आहे, तुम्ही ती नीट क्लिप ऐका. त्या क्लिपमध्ये आवाज माझा कसा आहे, आजचा आवाज घ्या, त्यावेळेसचा आवाज घ्या. 3-4 ठिकाणच्या क्लिप तोडून जोडल्यात त्याला. तुम्ही नीट बघा ते व्यवस्थित आहे का. ती क्लिप जी वाचतात ना, क्लिप बनावट आहे. ती क्लिप बनावटच आहे ना. ती बोलताना जसं आपण आता बोलतोय ती नीट क्लिप ऐका ना तुम्ही. अशी 10 ठिकाणची क्लिप जोडून एकत्र केली. तुम्ही समोरासमोर किंवा फोनवर बोललेला असं नाहीच? बिलकुल नाही, मी फोनवर बोललेलोच नाही. तुम्ही ती कोणाला तोडून जोडलेत का? ते तोडून जोडलेत. तुम्ही ती क्लिप एखादी आजही आहे क्लिप, ती तुम्ही चेक करायला जा. ती जर फोनवरली क्लिप असली तर मी राजकारणातून संन्यास घेईल. मी कधी असं फोनवर बोललोच नाही. आम्ही जेव्हा विचारलं समोर बांगरला तर तेही म्हणाले की माझंही नुकसान झालंय, त्यांचंही झालंय. मग हेतू नेमका काय होता, कोणाचा होता? मग यामध्ये हेतू होता अनिल जगतापचा. बांगर हे फक्त नाव वापरलं त्यांनी. बरं. हेतू होता अनिल जगतापचा. हे सगळं त्यांनी घडून आणलं. हे
त्यांना इथं अडचण होती, त्यांना आमदार व्हायचं होतं, त्यांना तिकिटात मी स्पर्धक होतो, कमी करायचा होता. हम्म, परंतु परमेश्वरांनी त्यांचं बी काय केलं तर सगळ्या जिल्ह्यांनी बघितलंय. हम्म, हम्म, घाटकात वर्षा बंगला, घाटक्यात मनोजदादा, हम्म, घाटक्यात हे अरे एक ठिकाण राहा ना कुठंतरी. हम्म. मग त्या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्हाला आता कसं जनतेचा प्रतिसाद आहे आणि कशी सगळी परिस्थिती आहे, तुम्हाला या सगळ्या गोष्टीवरून पूर्वपदावर येता आलंय का? लोकांमध्ये काय लोकप्रियता आहे, काही लोकांकडून काय प्रतिसाद आहे का? अतिशय चांगला प्रतिसाद आहे. हं. तुम्ही बघतायत, मी रोज दौरे करतो, रोज गाठीभेटी घेतो. लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. हं. लोकांना बदल करायचा, लोकांना क्षीरसागर नको. त्यामुळे पर्याय म्हणून इथं एकतर्फी निवडणूक होऊन मी विजयकार होणार. तुमचा विजय असं निश्चित तुम्हाला वाटतं. मात्र तुमच्या विजयाच्या समोर म्हणजे त्या रस्त्याच्या वाटेमध्ये 2-3 जण आहेत. म्हणजे तुम्हाला असं वाटत आहे अलीकडच्या काळामध्ये आम्हाला दुर्दैवाने हा प्रश्न विचारावा लागतो, ओबीसी विरुद्ध मराठा. तुम्ही आता मराठा आहात, मराठा कम्युनिटीमधून मतं मिळणाऱ्यांपैकी 4 जण तुम्ही चांगल्यापैकी निवडणूक. मी तुम्हाला आत्ताच यापूर्वी सांगितलं की मराठा म्हणून जे मतं मिळणार आहेत, मनोजदादांनी यांना स्पष्ट सांगितलं तुम्ही उमेदवार अर्ज मागे घ्या, आणि त्यांनी घेतलं नाही. त्यामुळे मराठा समाज आज मनोजदादाचा आदेश अंतिम आदेश मानतो. त्यामुळे त्यांनी मनोजदादाचं ऐकलं नाही, मनोजदादाचा आदेश पाळला नाही. त्यामुळे मराठा समाज एकही मत त्यांना होणार नाही. त्यांच्या घरचे मत होतील तेवढे, बाकी एकही मतदान मराठा समाज त्यांना करणार नाही. त्यांना असं सांगता येणार नाही का की माझे फोटो वापरू नका, तुम्ही कशामुळे लावताय, असं काही तुम्हाला काही सांगता आलंय का? तुम्हाला सांगलंय का? मनोजदादांनी आंदोलन उभा केलं, सर्व पक्षातील लोक त्यांच्या आंदोलनात आहेत. त्यामुळे ते म्हणू शकत नाहीत ना माझं, ते राजकीय नाहीत ना, त्यांनी एक समाजासाठी लढा उभा केलाय. त्यामुळे त्यांना सगळ्याची गरज आहे. तुमच्या मध्यंतरीचे त्या ऑडिओ क्लिपमुळं काही संबंध बिघडले, मग ते तुमचे फार पूर्वीपासूनचे पंकजा मुंडे आणि तुमचे फार चांगले संबंध होते. मात्र त्या मध्यंतरीच्या काळामध्ये मी त्या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकलं, तुम्हाला बोलत असताना तुम्ही सांगितलं की पहिल्यांदा मी धोका दिला. मात्र ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डॅमेज झालेल्या त्या कंट्रोल करता आलेत का? सगळं झालंय का? त्याच काळामध्ये तुमचं आणि पंकजा मुंडेंचं काही बोलणं झालं असे मला ऐकायला मिळालं होतं. हे पहा, ताईचे माझे अतिशय संबंध कालही चांगले होते, आजही चांगले, तर उद्या राहील. मी माझी राजकीय भूमिका जरी काय असली तर व्यक्तिगत संबंध माझे त्यांचे चांगलेच राहतील. जी, संपर्क त्यांच्या संबंधाचा काही फायदा तुम्हाला होऊ शकतो का? होईल ना, अनेक कार्यकर्ते माझ्या संपर्कात आहेत. आम्ही मध्यंतरीच्या काळात एक सिद्धू घुले नावाचा मुलगा आहे, तुमची एक पोस्ट त्यांनी मी टाकलेली पाहिली होती. म्हणजे ती पोस्ट काय होती मला आता लक्षात नाही, मात्र त्यात एकदम गरम वातावरणामध्ये त्यांनी पोस्ट केली होती आणि त्या पोस्टमध्ये लिहिलेलं होतं की आता हे संबंध जे आहेत ते आमचे कायम राहणार आहेत, कुणी काही काड्या केल्या तरी तुटणार नाहीत, असं त्याच्यामध्ये काहीतरी लिहिलेलं होतं. अगदी खरं ना, ताईचे माझे संबंध खराब करण्यासाठीच एक केलेला प्रकार होता ना. परंतु ताई महाराष्ट्राचं राजकारण करतात, त्यांना कार्यकर्ते जा नाही, सर्व गोष्टी माहिती आहेत. त्यामुळे ताई हुशार आहेत. ताई असं काही म्हणजे चुकीचे निर्णय घेणार नाहीत. त्यामुळे त्यांचे माझे संबंध खराब व्हायचं काही कारण नाही. राजकीय भूमिका आहे माझी राजकीय भूमिका मी का बदलली हे बी सांगतो. माझा वाद ताईशी नव्हता, माझा वाद ह्या आमच्या शिंदे साहेबाच्या पक्षातच वाद होता माझा, आणि माझी नाराजी होती अनिल जगतापला प्रवेश दिल्यापासून. मी त्याच वेळेस राजीनामा दिला होता पक्षात, परंतु माझा राजीनामा स्वीकारला नव्हता. म्हणजे मी अगोदरच राजीनामा दिला होता, त्यावेळेस तर ताईची उमेदवारी देखील डिक्लेअर झाली नव्हती. म्हणजे आणि मी नाराज होतो ना, महायुतीमध्ये मला काम करायची इच्छा नव्हती. ताईच्या आग्रहाखातच मी त्यावेळेस किंवा त्या ठिकाणी मला थांबावं लागलं वगैरे झालं ते. परंतु माझा ताईचा विषय नव्हता किंवा ताईबद्दल नाराजीचा माझा कुठला सूर नव्हता. माझी नाराजी माझ्याच पक्षात होती, म्हणून हे सगळं घडलं. म्हणून हे सगळं. उद्याच्याला तुमच्या सभेसाठी, प्रचार सभेसाठी संभाजीराजे येणार आहेत का? कधी सभा असणार आहे? नाही, मी त्यांना, मला 12 तारखेला आता आमची उद्या गेवराला सभा आहे आणि त्याच सभेमध्ये घ्यायचं नियोजन आमचं चाललं होतं. परंतु अचानक मला फोन आल्यामुळं मी आता 14 तारखेपर्यंतचे दौरे दिलेले आहेत ग्रामीण भागातले, आणि सगळी तयारी झाली ती. अचानक एवढा मोठा प्रचार दौरा रद्द करणं योग्य नव्हतं. मग मी विनंती केली राजेंना की मला 14 तारखेनंतर जर सभा दिली तर माझा तालुक्यातला सगळा दौरा देखील होईल, शहरातलाही दौरा होईल, प्रचार गाठीभेटी होतील आणि तुमची एक प्रचार सभा होईल. म्हणजे बऱ्यापैकी माझा 80% 90% प्रचार सभेमध्ये संपलेला असेल. मला वेळ दिला तर बरं होईल. आणि मग त्यामुळं मी आता एक 14 तारखेच्या नंतर राजेंची एकत्रित सभा घेण्याचं नियोजन करणार. जयदत्त क्षीरसागरांकडं फार जुने आणि फार तुमच्यासारखे मराठा नेते आहेत. मला वाटतं 4-5 कोपऱ्यांना त्यांचे नेते आहेत. त्यांचा काही संपर्क आहे का, काही बोलणं आहे का? कारण जयदत्त क्षीरसागर सध्या न्यूट्रल आहेत. आता जयदत्तांना क्षीरसागर लढत नसल्यामुळे नुसते मराठा समाजाचेच नसून सर्व त्यांच्या जाती धर्माचे लोक हे त्यांना दोन्ही पुतण्यांनी त्यांना त्रास दिल्यामुळं हे सगळे मलाच मदत करणार आहेत. त्यांना तिसरा पर्याय काय, मीच आहे ना. त्यामुळे हे सगळा अण्णाचा ग्रुप हा मलाच मदत करणार आणि मी विजय होणार. तर खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या वेळाबद्दल मराठी महाराष्ट्राला. आणि राजकारणामध्ये बऱ्याचशा गोष्टी आणि बरेचसे कंगोरे आपल्याला पाहायला मिळालेले आहेत.
बोलत असताना काही उघड भूमिका आणि काही स्पष्ट भूमिका, म्हणजे जी का ऑडिओ क्लिप मध्यंतरीच्या काळामध्ये व्हायरल झाली त्याबद्दल सुद्धा बोलणं झालं. माझं आणि पंकजाताई मुंडेंचं तर कुठल्याही प्रकारचं वैर नव्हतं, आमचं शिंदे गटामधलं वैर होतं. मला संपवण्यासाठी हे षडयंत्र रचलं गेलं. जी काही ऑडिओ क्लिप होती ती तोडमोड करून जोडण्यात आली होती असंही सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे मला फार त्रास सहन करावा लागला. 2 महिने जेलमध्ये राहावं लागलं आणि या सगळ्या गोष्टीमध्ये नैसर्गिक साथ मला या ठिकाणी मिळाली आहे, निवडणूक आयोग असेल किंवा मग निवडणूक परिस्थितीची. कारण जर निवडणुका 2 महिने अगोदर लागल्या असत्या तर मला निवडणूक लढता आली नसती, मी जेलमध्ये राहिलो असतो. आणि मला नैसर्गिकरित्या निवडणूक लढवण्याची साथ मिळालेली आहे. त्यामुळे तिकडं ते फार आभार व्यक्त करतायत आणि उत्साहसुद्धा व्यक्त करतात. दुसरीकडं या मतदारसंघामध्ये क्षीरसागर मुक्त हवं आहे असं बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आहे आणि यांचंही तोच सूर आहे. मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये क्षीरसागरांकडं सगळी परिस्थिती निर्माण होते का हे पाहावं लागणार. मी त्यांना तोच प्रश्न विचारला की तुम्ही 4 जण उभे असताना क्षीरसागर 2 उभे आहेत आणि या चौघांमध्ये तुम्हाला कसं हे सगळं शक्य होणार आहे, क्षीरसागरांना सत्तेतून बाहेर काढणं कसं शक्य होणार आहे. तर त्यांनी त्याच्यावर सुद्धा फॉर्म्युला सांगितलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये संभाजीराजेंची सभासुद्धा या ठिकाणी होणार आहे असंही सांगितलेलं आहे. त्यामुळे आता बीड विधानसभेचा आमदार सध्या तरी कोण होणार हे पाहावं लागणार आहे. आमदार मीच होणार आहे. जयदत्त म्हणजे खुलासा फार मोठा केलेला आहे की जयदत्त क्षीरसागरांच्या संपर्कात असणारी सगळी लोकं मला सहकार्य करतील. जयदत्त क्षीरसागरने अद्यापर्यंत कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. मग त्यांच्या 2 पुतल्यापैकी कोणाला देणार हे सुद्धा विचारलं जात होतं, तशी चर्चा आहे. मात्र ते मला सपोर्ट करतील असं सुद्धा सांगितलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कोणाचं पारडं जड आणि कोण आमदार होईल हे आता पाहावं लागणार आहे. कॅमेरा पर्सन अनिल धायगुडे, परिवर्तन जाधवसह मी संग्राम दानवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.